नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना नवीन वर्षाची सुरुवात आपण एक आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने करत आहोत. 16 जून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना 20 ते 30 रुपये किमतीचे विद्यार्थ्यांना आवडणारे कोणतेही गोष्टीचे पुस्तक विद्यार्थ्यांनी शाळेत घेऊन यायचे आहे. पुस्तक घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात सहभाग होता येईल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. पुस्तकावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहावे व इयत्ता तुकडी नमूद करावी. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोबत स्वतः पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्यांच्या आवडीनिवडीचे पुस्तक घ्यायचे आहे. आपलाच मुख्याध्यापक श्री अमोघसिद्ध अप्पाराव पाटील, लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, चेंबूर, मुंबई. धन्यवाद. एकदा एक माता मंगेशाच्या दर्शनासाठी गेल्या असता गोमुखातून त्यांच्या ओंजळीत एक अखंड सुपारी आणि बेलपत्र आले. आपल्याला हा प्रसाद मंगेशाकडून प्राप्त झाला आहे अशी श्रद्धा मातेच्या ठायी निर्माण झाली आणि पुढे कन्या रत्न जन्माला आले. बरं का मुलांनो, एकदा एक गंमतच झाली. नाटकात नारदाचे काम करणारा नट अचानक आजारी पडला. प्रयोगाची वेळ झाली होती. आता नारदाचे काम कोण करणार? नाटकात संवादासोबत गाणीसुद्धा म्हणायची होती. अशा तंग वातावरणात एक चिमुरडी पुढे आली आणि म्हणाली, मी करेल नारदाचे काम. अगं, पण नाटकात संवादासोबत गाणीही म्हणायची आहेत. मला पाठ आहेत गाणी आणि संवादही. मी काम करेल आणि वन्स मोर घेईल. भगवे कपडे, हातात लहानसा तंबोरा, डोक्यावर केसाचा बुचडा, गळ्यात माळ, पायात खडावा अशा थाटात रंगमंचावर प्रवेश करून आत्मविश्वासाने संगीत सौभद्र नाटकात वन्स मोर तिने घेतलाही. असाच एक प्रसंग. वडिलांनी या मुलीला जवळ बोलवून तंबोऱ्यावर हात ठेवून म्हणाले, मी तुम्हा मुलांना काही देऊ शकलो नाही, पण हा तंबोरा तुझ्या हाती देतोय. हा आपल्या घराण्याचा साधू पुरुष आहे. यावर धूळ पडू देऊ नकोस. असा फार मोठा संगीताचा वारसा वडिलांनी तिला बहाल केला. बाबा, हे मी जपेन, तुमचे नाव मोठे करेल. वय अवघे 12 वर्षाचे. पितृछत्र हरपले. 4 भावंडे आणि आईची जबाबदारी त्यांच्यावर आली. कल्पवृक्ष कन्येसाठी सोडून या बाबा गेला. उक्तीनेच संगीताचा वारसा त्यांनी जपला. काही प्रसंगी दारिद्र्याचे चटके, अपमानाचे फटकेही त्यांनी अनुभवले. 16-17 तास काम करून येणाऱ्या प्रसंगांना सामोरे गेल्या. अवघ्या वयाच्या 15 वर्षी अखंड धावपळ. 16-17 तास काम करून येणाऱ्या प्रसंगांना सामोऱ्या गेल्या. सभोवतालच्या परिस्थितीवर तक्रार न करता परिस्थितीवर स्वार होऊन भावंडांची जबाबदारी हिमतीने पेलवली. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे पांढऱ्या रंगाची, लाल निळ्या काठाची, पांढरी शुभ्र साडी, लांब 2 वेण्या, चेहऱ्यावरचे मोकळे हसू, तजेलदार डोळे आणि आपल्या स्वरमयी लता दिदी. गगन सदन तेजोमय, घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला या भोपाळीने अवघ्या महाराष्ट्राला जागे करणारी अगणित गीते, विविध भाषेतून गाणाऱ्या, अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्र कन्या. गायन, अभिनय, चित्रकला, फोटोग्राफी, दागिने जमविणे, क्रिकेट, नेमबाजी, फुटबॉल खेळणे हे त्यांचे अत्यंत आवडते खेळ. त्यांनी प्राण्यांवर आणि वृक्षांवर प्रेम केले. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित होत्या. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दीनानाथ मंगेशकर रुग्णालय बांधून समाजाचे ऋण फेडले. आनंदवनाच्या विकासासाठी बाबा आमटे यांना 34 लाख रुपयांचा निधी अर्पण केला. श्रीकृष्णाची बासरी, मीरेची एकतारी, तुकारामांची वीणा यांचा त्रिवेणी संगम दिदींची गाणी ऐकताना अनुभवता येतो आणि या आनंद घणात रसिक दुंबून जातो.